कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर लक्षतीर्थ वसाहतीमधील महापालिकेच्या जागेवर उभारलेल्या मस्जिदीवर कारवाईची मागणी होत होती। दरम्यान संबंधितांनी शुक्रवारी रात्रीपासून शेडचे पत्रे स्वतःहून उतरवून घ्यायला सुरुवात केली आहे। अनधिकृतपणे उभारलेल्या मदरसाचं बांधकामही येत्या काही दिवसात काढून घेतलं जाणार असल्याचंही संबंधितांनी सांगितलंय। कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात महापालिकेच्या जागेवर अनधिकृतपणे उभारलेली मस्जिद आणि अलिफ अंजुमन या नावाचा मदरसा उभारण्यात आलाय। ही दोन्ही बांधकामं अनधिकृत असून ती काढून टाकण्यात यावीत अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे केली होती। याची दखल घेऊन महापालिका प्रशासनानं बुधवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही दोन्ही अनधिकृत बांधकामं काढण्यासाठी लक्षतीर्थ वसाहतीमध्ये धाव घेतली होती। मात्र मस्जिद आणि मदरसा बांधकामाशी संबंधित लोकांनी या दोन्ही इमारतींच्या जागेचा गुंठेवारी प्रस्ताव प्रलंबित असून ही मस्जिद आणि मदरसा या दोन्ही इमारतींचा वापर बंद केल्याचं लेखी लिहून दिलं होतं। त्यामुळे महापालिकेचं पथक कारवाई न करता माघारी फिरलं होतं। ही माहिती कळताच कोल्हापुरातील संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत धाव घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं। दरम्यान शुक्रवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत विकास कामांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर या वादग्रस्त अतिक्रमणांविषयी चर्चा झाली। त्यानंतर शुक्रवारी रात्री लक्षतीर्थ वसाहतीमधील संबंधित लोकांनी पत्राशेड, मशिदीचे पत्रे आणि इतर साहित्य काढायला सुरुवात केली। आज सायंकाळपर्यंत हे पूर्ण होईल असं तिथल्या नागरिकांनी सांगितलं। यानंतर अनधिकृत बांधकाम असलेल्या अलिफ अंजुमन या मदरशाचं बांधकामही काढण्यात येणार असल्याचंही स्थानिकांकडून सांगण्यात आलंय।